संयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। बोलो अक्कलंकाचार्य भगवान की जय। 19वा श्लोक आहे त्याच्यामध्ये। 18व्या श्लोकात काय सांगितलं होतं? सैव सर्व कल्याणम सैव सुखभाजनम सैव शुद्ध चिद्रूपम सैव परमम शिव। म्हणजे काय? तोच म्हणजे कोण? आता हा व्यवहाराने परमात्मा आणि निश्चयाने माझा आत्मा कसा आहे हे सांगतात। तर सैव सर्व कल्याणम, तो परमात्माच सर्व कल्याण स्वरूप आहे। म्हणजे जो त्यांच्या शरण जाणार त्याचं नियमाने कल्याण होणारच। का? कारण व्यवहारामध्ये सांगतो ना, समयसारमध्ये गाथा सांगितली की जो धनिकाची शरण घेतो त्याला धन प्राप्त होतं। मग इथं जो सुखरूप आहे, काय झालं? 19च आहे ना ते? नाही हो, बरोबर। मी 18चा अर्थ सांगतेय, त्यांनी 19 तर बरं, असू दे। तर काय सांगत होते मी? कल्याण कशाने होणार आहे? नंबरने नाही। म्हणजे त्याच्यातला भाव समजून घेऊ आपण की भगवंतांना जो शरण जातो तो नियमाने त्याचं कल्याण होणारच। कारण ते स्वतः कल्याण स्वरूप आहेत। त्यांनी स्वतःच्या आत्म्याला प्राप्त केलं आणि त्यांचं कल्याण झालंय। तर जसं त्या धनिकाला धन प्राप्त झालंय म्हणून तुम्ही धनासाठी त्याचा आश्रय घेताय, तसं ह्यांना कल्याण स्वरूप आत्म्याची प्राप्ती झाली आहे, त्यांचं कल्याण झालंय म्हणून तुम्ही त्यांचा आश्रय घेताय तुमचं कल्याण करण्यासाठी। कळलं का? काय कळलं? काय सांग? कळलं? आपलं कल्याण भगवंतांनीच आश्रय का घेतले? कारण त्यांचं कल्याण भगवंतांनीच नव्हे, मी भगवंतांचा आश्रय का घेतो? तर त्यांच्या स्वरूपाचा आश्रय घेतल्याने त्यांचं कल्याण झालंय। मग तसं मी त्यांचा आश्रय घेतला तर मला तसा मार्ग मिळणार आहे आणि माझं कल्याण नियमाने होणार आहे असं सांगितलं। म्हणून तो आत्मा व्यवहाराने कल्याण स्वरूप आहे, निश्चयाने माझा आत्माच कल्याण स्वरूप आहे। सुखभाजनम, तोच सुखाचं स्थान आहे, सुखाचं पात्र आहे असं म्हणायचं आहे। म्हणजे भगवंतांचा आश्रय घेतल्यावर एकतर भगवान स्वतः सुख स्वरूप आहेत आणि त्यांचा आश्रय घेत असताना मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली तर मला सुद्धा सुखाची प्राप्ती होते। तोच परमात्मा शुद्ध आहे, चिद्रूप आहे। तर ह्याच्यावर विशेष विश्लेषण केलं होतं काल। तसं शुद्ध आहे कारण सर्व कर्ममलांनी मुक्त आहे। आणि सैव परमम शिव, म्हणजे मागं पण सांगितलं होतं की मी निष्कर्म आहे असं म्हणत असताना हे निगेटिव्ह झालं, तर तिथं पॉझिटिव्ह काय चिंतन करायचं? मी कसं आहे? निष्कर्म आहे म्हणताना तुम्हाला काय दिसलं? कर्म नाहीत। आहे काय दिसलं? काय गुण आहे? म्हणजे निष्कर्म हे तुम्हाला निगेटिव्ह दाखवत आहे, तर त्यात पॉझिटिव्ह काय बघायचं? काय दिसतं पॉझिटिव्ह भैया? नाही, आत्ता मी निष्कर्म आहे। कर्मांचा अभाव झाल्यावर वगैरे ते परमात्म्याच्या ठिकाणी झालं। आत्ता मी निष्कर्म आहे तर कैसा हूँ लेकिन मैं वही पूछना होईल। हां, मग त्याचं विशेषण दिलं इथं की निष्कर्म म्हणत असताना शुद्ध स्वभावाचं वेदन करायचं आहे, चेतना स्वभावाचं वेदन करायचं आहे। निष्कर्म म्हणून आपण त्या 8 कर्मांकडे पाहत राहिलो तर स्वभाव मिळणार नाही। म्हणून तुम्ही निगेटिव्ह सगळी विशेषणं दिली तरी पण त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह आत्मा पाहायचा आहे। चिद्रूप आहे म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, मग ज्ञान चेतना आणि दर्शन चेतनाने संपन्न आहे। आणि मी कसं आहे तर परमशिव स्वरूप आहे। शिव म्हणजे मोक्ष स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, मुक्त स्वरूप आहे असं। तर आता 19वा श्लोक आहे। मी एक चरण सांगते माझ्या मागणं। सैव परमानंदः सैव सुखदायकः सैव
गुणसागरः स एव गुणसागरः. परमम नाही आहे ना, परमच आहे ना. परमज्ञानम वेगळं पुस्तक त्याच्यात काय स एव परमज्ञानम स एव गुणसागरः असंच आहे ना. म्हण सगळं. स एव परमानंद स एव सुखदायक स एव परमज्ञानम स एव गुणसागरः. तर इथं पण सांगतायत की ज्यांना मी आश्रय घेतोय, ज्यांना मी स्वतः पूनम अर्थ अर्थ बस अर्थ ऐकून असतो, तोच परमात्मा कसा आहे, परमानंद स्वरूप आहे. तोच परमात्मा सुखदायक आहे. तोच परमात्मा परमज्ञान स्वरूप आहे. आणि तोच परमात्मा गुणांचा सागर म्हणजे समुद्र आहे, गुणांनी भरलेला आहे, अनंत गुणवाला आहे. तर ॲक्च्युली सगळ्या श्लोकांमध्ये त्यांनी असं परमानंदाचं विशेषण घेतलंय. मग एकदा घेतल्यावर बास करायचं होतं, परत परत का सांगितलं? किती श्लोकांमध्ये सांगितलं माहिती आहे? किती श्लोकात सांगितलं प्रज्वल? पहिल्या श्लोकात सांगितलं, तिसऱ्या श्लोकात सांगितलं, पुढं परत 6व्या श्लोकात सांगितलं. म्हणजे अशा अनेक श्लोकांमध्ये त्यांनी परमानंद स्वरूप आहे हे घेतलंय. मग परत का सांगतायत? पण सांगितलं, सुखदायक पण सांगितलं. असंच त्यांनी अनेक श्लोकांमध्ये तसं घेतलंय. आनंद म्हणून सांगितलं परत. म्हणजे सगळीकडे तेच सांगायला लागले. का तसं? मग एकदा सांगितल्यावर परत परत का सांगतायत? तर भावना ग्रंथे पुनरुक्त दोषः नास्ति असं म्हणलं जातं. म्हणजे आता हा भावना ग्रंथ आहे. म्हणजे आता तुम्हाला शुद्ध आत्म्याची प्राप्ती करायची आहे तर अनेक रूपाने एक विशेषण वापरलं तरी पण बाधा नाही आहे. अनेक वेळा एक विशेषण वापरलं तरी बाधा नाही आहे. म्हणून पुनरुक्त दोष येत नसतो इथं. पुन्हा सांगितलं म्हणून दोष येतो असं नाही. तर सांगतायत की भगवान कसे आहेत? परम आनंद म्हणजे उत्कृष्ट आनंद स्वरूप आहेत. कुठल्या कर्माच्या अभावात सुख प्रगट होतं? अभावाचं निमित्त. कुठल्या कर्माच्या अभावाचं निमित्त असताना सुख प्रगट होतं? मोहनीय कर्माचा अभाव झाला असताना अनंत सुख प्रगट होतं. अंतराय कर्माच्या अभावाचं निमित्त असताना अनंत वीर्य प्रगट होतं. मग सांगतायत की आता ते अरिहंत आहे, तर अरिहंतांच्या ठिकाणी सुख प्रगट झालेलं आहे. ते कसं आहे तर अनंत सुख आहे. मग तुम्हाला सुख का नाही आहे आत्ता ते त्या टाईपचं? आदिती, माझ्याजवळ तेवढं सुख का नाही? सोपं आहे, कारण मी मोही आहे. मग किती ठिकाणी आपला मोह आहे. मग त्या मोहाच्या निमित्तात जर मी दुःखी आहे तर तरी पण मी मोहाला धरून बसतो. म्हणजे त्यांच्याकडं पाहतोय भगवंतांकडं तरी सुद्धा मोहाचाच आश्रय घेतोय. भगवंतांकडे पाहून काय घ्यायला पाहिजे आपण? निर्मोहता घ्यायला पाहिजे. पण मी त्यांच्याकडे पाहून सुद्धा मोहीच होतोय. कसं मोही होता? एकतर त्यांच्याकडनं अपेक्षा केली तरी मोही झालो, त्यांच्या फक्त रचनेकडे बघत राहिलो तरी मोही झालो, किंवा तेच माझं उद्धार करतील त्याच्याशिवाय मी काय नाही करू शकत तर तो पण मोह झाला. म्हणजे आता स्तुतीमध्ये म्हणतो आपण तुम्हीच माझे तारणहार आहात वगैरे, तर ती एक भक्ती वेगळी झाली. पण तरी सुद्धा त्यांना सोडल्याशिवाय तुम्हाला सुख नाही आहे, मुक्ती नाही आहे, सम्यक दर्शन सुद्धा नाही आहे. म्हणजे ते फक्त मार्ग दाखवणारे आहेत, ते तुम्हाला त्यांचा अनुभव सांगणारे आहेत, पण ते स्वतः तुम्हाला सम्यक दर्शन देणारे नाहीत. मग ते करुणामय आहेत का निर्दय आहेत? म्हणजे त्यांनी मला दिलं नाही ना, त्यांना माहिती आहे सुख कशात आहे. ते सुखी झाले तर मला पण सुखी करायला पाहिजे होतं. त्यांनी का करत नाहीत? फक्त स्वतःचं बघून स्वार्थीवर गेले. सुखाचं मार्ग दाखवू शकतात पण सुख देऊ शकत का तेच विचारायला की मी प्रत्येक वेळेस स्वतंत्र. मला छान वाटलेली गोष्ट मी सगळ्यांना सांगतेय, मग असं तसं त्यांना पण छान वाटलेलं त्यांनी सगळं द्यायला पाहिजे ना. सगळ्यांना सांगितलं मला छान वाटले म्हणून सांगितले पण दिले नाहीत की काय? देत नसते का नाही देत? देऊ शकत नाही. जर असं कोणी कोणाला दिलं नेलं वर तर
खाली इथं संसारी कामं होईल हो का. आणि दुसरं म्हणजे कोणी कोणाला अडवलं तर तुम्हाला इष्टमोही जन आहे, तुमचा नवरा, तुमची मुलं, कोणाला वर पाठवणारच नाही तुम्ही. मुक्त कुठं होतंय, थांब माझ्यासोबत. म्हणजे असं म्हणायचंय कोणी कोणाचं काही करू शकत नाही. किती स्वतंत्रता आहे हे ज्याला समजलं तो सुखी होतो. म्हणजे सगळं तत्व आचार्यांनी भगवंतांनी सांगितलंय आपल्याला, फक्त त्यानुसार आपण कधी चिंतन करत नाही, तसा अनुभव करत नाही, म्हणून अजून सुख प्राप्त होत नाही. म्हणून तोच परमात्मा कसा आहे, उत्कृष्ट आनंद स्वरूप आहे. म्हणजे जर समजा तुम्ही कुठला आनंद भोगायला बसलात, काय पण असेल, एक इंद्रिय भोग बरं का, काय खाताय, काहीतरी पाहताय, शिल्पाबेन काल किती आनंद झाला सांगा. आनंदच आनंद, अतिंद्रिय. तर त्या आनंदाचा अनुभव करताना बाहेरचे किती विकल्प असतात हो. एक तुम्ही इंद्रिय भोग भोगताय, त्यातून तुम्हाला आनंद येतोय सरला काकी, तर त्या इंद्रियाच्या विषयामध्येच इतकं आपण अटॅच्ड होतो की बाहेरचे सगळे विषय त्यावेळेस न्यूट्रल झालेले असतात, काय आपण त्याच्याबद्दल विचार पण करत नाही. म्हणजे ते सगळे ज्ञानातून थोडं वेळ दूर गेलेले असतात. काहीतरी खाताय त्यावेळेस फोन जवळ घेऊन नाही बसलं तर, नाहीतर परत आलेत सगळे विकल्प. म्हणजे एक स्थूल उदाहरण घेऊ आपण की एखादं काय फिल्म बघताय, एखादं सीन बघताय कुठलं, तर त्याच्यामध्ये एक रूप झालं असताना बाकीचं काय आठवत नाही आपल्याला. मग तसं म्हणायचंय की जेव्हा भगवंतांची भक्ती करतो त्यावेळेस काय काय आठवतो, भगवान सोडून सगळं दिसत असते त्यामुळं, आणि मग म्हणतोय की मला आनंद आला नाही, मग आनंद कसा येणार आहे. म्हणून करा ना प्रॅक्टिकली, तसं फील करा की जाऊ दे, देवासमोर बसल्यावर नाही, स्वतःचं ध्यान करत असताना करा. मी ध्यान करत असताना कोणाचं करतोय, मग मला जर माझा विषय मिळाला तर त्यावेळेस बाहेरचे सगळे विषय आपोआप दूर होतात. आणि जोपर्यंत विषय आहे तोपर्यंत समजून घ्या तुम्ही स्वतःला जाणलं नाही. म्हणून जेव्हा आनंद प्राप्त होतो ना, आता माताजींच्या बाबतीत पण माहिती आहे की रिअल आनंद त्यांना मिळाला होता, आणि ते त्यांच्या गृहस्थ दशेतच त्यांना प्राप्त झालं, त्याच्यामुळं वैरागी होऊन ते अशा मार्गावर होते. तर मला म्हणायचे त्यांच्याजवळ आता जेव्हा सोलापुरात होते त्यावेळी सगळा परिवार होता की पूर्वाश्रमीचा, पण असं अटॅचमेंट म्हणून जरा सुद्धा चेहऱ्यावर त्यांच्या परिणतीमध्ये, त्यांच्या वृत्तीमध्ये आता शेवट होता समोर. ते पण सांगितलं मी जेव्हा त्यांच्या गृहस्थ दशेतले आई, त्यांचं समोर देहांत चालू आहे तरी सुद्धा असं आपण इमोशनल होऊ किंवा काहीतरी जरासं डिस्टर्बन्स झालेलं दिसेल, पण असं मला म्हणायचं की ज्याला ती खरी वस्तू मिळाली आहे ना, त्याला बाहेरचं सगळं सेम आहे म्हणा, सगळं सेम आहे. कोण घरचे आणि कोण परके, आणि कोण चांगलं आणि कोण वाईट, कोण मोही कोण निर्मोही. म्हणून मोह ज्याचा संपला ना त्या एखाद्या वस्तूशी, व्यक्तीशी, तर त्याला त्याच्याबद्दल इष्टानिष्ट परिणाम होत नाहीत. तशी परिणती येऊ दे ना आपल्यात, पण जाऊ देत, आपण घर सोडत नाही आहे, पण घरात असताना तरी इतकं आपण विरक्त राहू शकतो का आदिती. अजून संसार सुरू तर होते म्हणजे म्हणायचे की आपण मोक्ष मार्गात जायचंय ना, सगळं करणार संसारी जीव, पण तरी सुद्धा मोक्षाचा पुरुषार्थ महत्वाचा आहे. दिवसभरात जाऊ दे, थोड्या वेळासाठी तर स्वतःजवळ राहा की. दिवसभर तरी तर सगळ्यासाठी सगळं जगतोय करतोय, पण स्वतःसाठी किती जगतोय स्वातीबेन, नाहीच. मग हे शिकलो का आपण, म्हणजे अम्मांकडनं आपल्याला ती देण आहे की त्यांनी सगळ्यामध्ये राहून स्वतःमध्ये राहत होते, आणि आपण काय करतोय ना, आपल्यात आहे ना सगळ्यात आहे, रिकामीच आहे. म्हणून असं स्वतः ज्याला राहायची कला कळाली ना, तो नियमाने परमानंदी होतोच. तर असा आत्मा परमात्मा उत्कृष्ट आनंद स्वरूप आहे आणि सुखदायक आहे. आता इथं म्हणलं की नाही त्यांनी, सुखदायक म्हणजे सुख देणारा आहे. मग सुख दिलं का तुम्हाला? हो म्हणा, कॉन्फिडेंटली हो म्हणा, कारण सुख देणारे तेच आहेत ज्यांच्याजवळ सुख आहे, त्यांच्याकडनं तर मिळणार आहे. जसं म्हणलं इष्टोपदेश श्लोक काय म्हणलं, ज्याच्याजवळ जे आहे तेच तो देतो म्हणा श्लोक. पाठ आहे? नाही, ज्याच्याजवळ जे आहे तो तेच देणार
अज्ञानोपास्तिरज्ञानं ज्ञानं ज्ञानी समाश्रया ददाती यत्तु यस्यास्ति सुप्रसिद्धमिदं वचः. ज्याच्याजवळ जे आहे तोच देतो. अज्ञानी जवळ गेला तर अज्ञानच देणार, ज्ञानी जवळ गेला तर ज्ञान देणार, निर्मोही जवळ गेला तर निर्मोहता देणार, घरात बसला तर घरात मोही बसलेत सगळे, मग त्यांच्याजवळ बसलं तर मोहच मिळणार आहे. म्हणून निर्मोहाचे संस्कार करायचे तर सुख देणारे ते आहेत जे निर्मोही आहेत. म्हणून त्यांचं सानिध्य आपल्याला मिळालं तर नियमाने सुखाची प्राप्ती होणार. आणि एक आपला स्वभाव आहे जो सुखदायक आहे, कधीही त्याच्या आश्रयाला गेलं तर नियमाने सुखाची प्राप्ती होणारच. म्हणून तोच आत्मा सुखों को देने वाला है. वही आत्मा परम ज्ञान स्वरूप है, याने उत्कृष्ट ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे त्या ज्ञानामध्ये आता कसं असेल केवळ ज्ञान, त्याचं स्वरूप काय विचार केलाय कधी? भगवान केवळ ज्ञान स्वरूप आहेत. कसं असतं केवळ ज्ञान? काय त्याची स्पेशालिटी? ठीक आहे की हे 3 लोक 3 काळ झळकतं, पण ज्ञानाच्या अपेक्षेने काय त्याच्यात म्हणायचंय? उत्कृष्ट ज्ञान कुठं आनंद त्याचे वचनासुद्धा प्रकरण करण्यासुद्धा असे की असा प्रकार. आपण बहुतेक न्यायदीपिकेत वाचलं का? कशात वाचलं आपण? केवळ ज्ञान आहे, अनंत ज्ञान आहे ते, तर ते अनंत ज्ञानच अनंत सुखाला भोगू शकतं. का? कारण त्या सुखाला भोगण्याचं अनंत वीर्य लागतं मागं. म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट भोगायची आहे, त्याचं सुख भोगायचं आहे, तर तशी शक्ती तुमच्यात पाहिजे, त्याच्याशिवाय भोगता येत नाही. याच्यातच बघितलं का आपण मागं? कशात बघितलं? कशात तरी झाला हा विषय आमचा. कळलं का काय सांगायचं आहे? केवळ ज्ञानी अनंत सुखाला भोगतात, अनंत ज्ञेयाला जाणतात म्हणता तुम्ही. 3 काळ 3 लोकांमध्ये किती ज्ञेय शिल्पाबेन? काल किती जणांना जाणलं सांगा? सगळ्याला सोडून स्वतःला जाणलं असतं तर वाच झालं असतं. किती आत्मा आठवला हो काल? आठवला का नाही आठवला? दीपाबेन आठवला सगळ्यांचा, बाकीच्यांचा. तर तिथं म्हणायचे अनंत ज्ञानाने ते अनंत ज्ञेय जाणतात, तर त्यावेळेस ती शक्ती आहे ज्ञानाची. ज्ञानावरण कर्माचा क्षय झालाय, अनंत वीर्य प्रगट झालंय, त्याच्या निमित्तात त्या ज्ञानात असं बळ आलंय की अनंत ज्ञेय जाणले जातात आणि अनंत सुख भोगू शकतात. म्हणजे अनंत सुख भोगायची सुद्धा शक्ती लागते. आपण जे सुख भोगतोय ना, थोडंफार समजा आंबे जास्त खाल्ले, काय होतं? ते सुखदायक वाटतं ना तुम्हाला, ते पचवायची शक्ती नसेल तर शरीर सुद्धा रडतंय आणि आत्मा सुद्धा रडतो. म्हणजे एखादी गोष्ट सुख, त्याच्यातून सुख भोगायचं तरी सुद्धा तशा प्रकारचं वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम लागतो. मग भगवंतांच्या ठिकाणी अनंत सुख भोगण्याची शक्ती प्रगट झाली आहे तशी, त्यामुळे ते निरंतर सुखी आहेत. असं असू शकतं का एखादा जीव सतत सुखी, बस सुखाला सोडून दुसरं काय त्यांचं लाईफच नाही आहे? मग असं मी नाही जगू शकत का? अनंत सुखाचा भोग मी नाही घेऊ शकत का? ठीक आहे, माझ्या हातात जेवढं आहे आता, माझ्या ज्ञानातनं जेवढं येऊ शकतं तेवढ्या तरी सुखाचा मी भोग घेतोय का? म्हणून जेव्हा स्वभावाला विषय करून जाणतो त्यावेळेस इथं सुख प्रगट होतं. मग ते किती का असे ना, त्यांच्या क्वालिटीचंच आहे. क्वांटिटी किती आहे डिफरन्स जाऊ देत, पण क्वालिटी कशी आहे? जे सुख ते भोगतायत तसंच सुख मी पण भोगू शकतो. म्हणून सांगितलं कसं हां, म्हणजे जेव्हा अनुभव घेतो त्यावेळेस ते सुख कुठल्या क्वालिटीचं असतं? कसं असतं ते सुख? कसं असतं सचिन भैया? आपण म्हणतो अतिंद्रिय सुख आहे किंवा स्वसंवेदनाचं सुख आहे. कसं असतं ते? असं कधी विचारलं का आम्हाला? असं तुम्हाला प्रवचन दिलं असतं एवढं मोठं छानपैकी, कधी विचारलंच नाही, कधी आपल्याला पाहिजेच नव्हतं ते. कसं असतं सोनाली अतिंद्रिय सुख? भैया म्हणजे असं बघा की आपण जे पण सांगायला जातोय ना, ते वर्ड्स सफिशियंटच नाही आहेत. म्हणजे जो फील आपण करतोय ना, कितीही प्रयत्न केला तरी पण तो फील त्या वर्ड्समध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला अनुभवच खात्री आहे, अनुभवच शेवट आहे, त्याच्याशिवाय दुसरं काय? म्हणजे सांगितलं की आता आचार्यांनी प्रत्येक ग्रंथात, प्रत्येक गाथेत, सूत्रात सगळीकडे त्यांचा आनंद, त्यांचं सुख दाखवून दिलंय. पण किती मिळालं हो तुम्हाला त्यातून?
ज्याला मिळालं असेल त्याला समजणार त्यांचं सुख कसलं, काय क्वालिटीचं होतं ते. म्हणून शेवटी इंद्रियातनं बघायला जायचं नाही आहे. अतिंद्रिय विषय आहे तर इंद्रियांचं अवलंबन थोडा वेळ थांबवावं लागणार. आणि हा मी असा आहे हे जाणलं तर तिथं सुख प्रगट होतं. आणि त्यांनी सांगितलं सगळं निराकुलता हे त्याचं लक्षण आहे. म्हणजे एकाने प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता की आत्मा सुखदायक आहे, तर आम्ही किती वेळा ध्यान करतो म्हणले आम्हाला सुखच होत नाही, काय करायचं? तुम्ही म्हणता ध्यान केलं तर सुख होतंय, पण आम्हाला किती वेळा आम्ही ध्यान केलं तर आम्हाला म्हणले असं काय लय भारी वाटलं असं नाहीच म्हणले. मग इंद्रियाचं सुख दुःख भाषित होत नाही तोपर्यंत त्या सुखाचा अनुभव नाही 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 तसं नाही. कुठं निगेटिव्हला जायचं नाही आहे. पॉझिटिव्ह आत्ता मी ध्यान करतोय तर आत्ता मला सुख प्रगट व्हायला पाहिजे का नाही. पण म्हणले बाहेर जसं दिसतंय इंद्रियांचं सुख भोगत असताना की काहीतरी वेगळं जाणीव होती ना, मग तसं म्हणले आत्मानुभव घेत असताना तसं काहीच होत नाही आम्हाला. मग कशावरनं म्हणायचं? निर्विकल्प नसतं म्हणून तसा अनुभव होत नाही. बर, म्हणजे जेव्हा मी आत्म्याला जाणतो त्यावेळेस प्रगट झालेलं सुख आहे हा निर्णय कसा करायचा? तर त्याचं लक्षण आहे सुखशक्ती. सांगता ना सुखशक्ती काय सांगितली? निराकुलत्व रूपा सुखशक्ती. जिथं निराकुलता आहे ना तिथं सुख आहे. म्हणजे हे पण समजायला भैया लई आम्हाने लई ट्राय केलं होतं समजावून द्यायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही ध्यान करताय त्यावेळेस तिथं ज्या समयाला तुम्हाला आत्मा जाणीवेत आला, त्याचा निर्णय केला, त्याचं लक्षण एवढंच आहे की बस निराकुलता झाली आहे. असं नाही की रोमांच आलेत काय तर बाबा हा लई छान, असं नाही आहे. काय त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्रेस व्हायला पाहिजे असं नाही. त्या समयात त्या ज्ञानामध्ये जेवढी निराकुलता आली ना तेच सुखाचं लक्षण आहे. म्हणजे तेच अतिंद्रिय आनंद आहे, तोच अनुभव आहे जो तुम्हाला निराकुलता देऊ शकतो. बाकी संसारातल्या कुठल्याही विषयामध्ये निराकुलता नाही आहे. सतत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या इंद्रियांचा विषय घेताय तर आकुलता आहे. म्हणून सांगितलं त्यांनी की कसा आहे आत्मा? निराकुल सुख देणारा आहे. मग भगवंतांचा आत्मा सुखदायक आहे, तसंच माझा आत्मा सुद्धा मला सुख देणारा आहे. सैव परमं ज्ञानम, ते कसे आहेत तर उत्कृष्ट ज्ञान स्वरूप, म्हणजे केवल ज्ञान स्वरूप आहेत. मग ते केवल ज्ञान प्रगट होण्यासाठी त्यांनी किती पुरुषार्थ केला हो? काय काय काम केलं केवल ज्ञान प्राप्त करण्यासाठी? काय पण नाही केल्यावर कसं बरं? स्वभावामध्ये आनंदामध्ये राहिले ते सुख प्राप्त झाले. असं क्रिया करावं लागतं. मग एवढं सोपं असं तुम्ही का करत नाही? तुम्हाला का नाही होत? थोडं थोडं केवल ज्ञान असतं का? असं कुठल्या शास्त्रात आलं? थोडं थोडं केवल ज्ञान होत असतं का? का की नवीन शास्त्र लिहावं लागेल सुनीता शेंडे यांचं शास्त्र. एक शाहीक ज्ञान, आता जे पूर्ण ज्ञान आहे, परिपूर्ण ज्ञान आहे, ते प्रगट होत असताना त्यांनी काय पुरुषार्थ केलाय? कुठं कोणाला आपल्याला दूर करायचं नाहीये. हा, म्हणजे त्यांनी केलंय ते बस आत्म्याला लक्ष केलंय आणि जाणलंय. बाकी दुसरं कोणाला दूर करायचं नाही, नष्ट करायचं नाही, ते आवरण घालवायचं नाही, काही नाहीये. ते केल्याने होणार नाहीये. ज्ञानावरण किती दूर केल्यावर ज्ञान प्राप्त होतं? अंतराय कर्म किती दूर केल्यावर आपण आपल्याला लाभ होणार, आपल्याला बळ मिळणार? करू शकत नाही ना. परद्रव्यामध्ये आपण अकर्ता आहे. म्हणून सांगतायत त्यांनी जे केलं ना ते करा, ते जाणतायत. मी जाणणार आहे, या सगळ्यापासून भिन्न आहे आणि बस अनंत ज्ञान अनंत सुखवाला आहे हे जाणलंय आणि तसं प्रगट झालंय. तो विश्वास झालाय आत्म्याविषयी आणि त्या विश्वासाच्या द्वारेच अनंत ज्ञान अनंत सुख प्रगट होतं. तेवढाच विश्वास कमी पडतोय आपला. शिल्पाबेन, कोणावर विश्वास ठेवायचा आहे? सुनेवर. सून म्हणजे सून म्हणती, सून म्हणती का तुम्ही सून म्हणणार तिला? सून म्हणजे ऐक. तर ऐकायचं कोणाचं नाहीये, फक्त स्वभावाचं ऐकायचं, आपल्या आत्म्याचं ऐकायचं. तर असं परमात्मा परम ज्ञान स्वरूप आहे आणि तोच गुणसागर आहे, म्हणजे अनंत गुणांचा समुद्र स्वरूप आहे. म्हणजे मला जे काय आवश्यक आहे ते सगळं माझ्यामध्ये आहे, बाहेर नाही आहे. म्हणून सांगतायत की
अनंत गुणांचा समुद्र आहे. मग अष्टसहस्रीमध्ये एक त्यांनी उदाहरण छान दिलंय. जिनवाणी कशी आहे हो? जिनवाणीमध्ये सुद्धा अनेकांत स्वरूप आहे म्हणतो. जे काय तुम्हाला पाहिजे ते सगळं जिनवाणीमध्ये आहे. जसं त्यांनी आता हे विशेषण दिलेत की आत्म्यात सगळं काही आहे. सगळे गुण तुम्हाला आत्म्यामध्ये दिसणार आहेत, मिळणार आहेत. बाहेर त्याच्यासाठी काय पुरुषार्थ करायची गरज नाही आहे. मला सुख पाहिजे तर बाहेर जायची गरज नाही आहे. ज्ञान पाहिजे तर कोणाचा आश्रय घ्यायची गरज नाही आहे. सगळं जे तुम्हाला अपेक्षित आहे ते तुमच्यामध्ये आहे. तसं सांगितलं त्यांनी की जिनवाणीमध्ये जे हवं ना ते सगळं आहे. तर त्यांनी एक उदाहरण दिलं तिथं की राजाच्या राजमहालामध्ये रत्न मिळाली आणि ती खूप सुंदर होती रत्न. म्हटल्यावर त्या मनुष्याला वाटलं की हे सुंदर रत्न राजमहालामध्येच असते, आपल्याला तिथून प्राप्त होईल. म्हणून ते रत्न घेऊन तो राजमहालात गेला. तर राजमहालमध्ये तिथं त्याला खजाना दिसला आणि मग त्याला किती आनंद झाला की मला खजाना मिळाला आणि तो तृप्त झाला आणि पुढची आशा सोडली. तर त्याला भेटला दुसरा मनुष्य आणि त्यांनी सांगितलं हा खजाना नाही आहे. खजाना कुठे हो? थांबा उगीच आज जाऊ नका लगेच. रत्नांचा खजाना विचारायला गेली. खरा खजाना कुठं आहे? हा खजाना नाहीये म्हणला खरा तो. तुला खरं जर त्याचं स्रोत पाहिजे असेल, जर त्याचं स्थान पाहिजे असेल तर ते स्थान कुठं आहे? थांबा निज देहात नाही अजून. कुठं रत्न कुठं असते ताऊ? खाली बिली नसते, नरकात जाते काय? रत्न कुठं असते तो? समुद्रात असतात. मग त्यांनी सांगितलं की समुद्रानं सांगितलं त्या 4थ्या श्लोकामध्ये कुठं कल्याण मंदिर स्तोत्राच्या की असं पाणी बाहेर आलं तर प्रलयाच्या वेळी सगळी रत्न बाहेर पडली. त्या गर्भाशी असणार, त्या समुद्राच्या तळाशी असणारी सगळी रत्न बाहेर पडली असं त्यामध्ये त्यांनी स्तुती केली भगवंतांची. तर तसं सांगितलं की त्या मनुष्याने सांगितलं राजमहालातली की हा खजाना नाही आहे वास्तविक. खजाना कुठे आहे? समुद्रामध्ये गाडलेला आहे, तिथं आहे. तिथून रत्न उत्पन्न होत आहेत, इथं उत्पत्ती नाही आहे त्यांची. तर असं सांगितल्यावर त्याला ते स्थान मिळालं आणि खरं स्रोत काय आहे हे कळालं. मग तसं त्यांनी घेतलं की या जिनवाणीमधून एक एक रत्न घेऊन एक एक मतवादींनी आपलं मत स्थापन केलं. काय म्हणले? ही जिनवाणी आहे ना, हे रत्नाकर आहे असं म्हणलं. म्हणजे रत्नाकर म्हणजे समुद्राला म्हटलं जातं ना, आकर म्हणजे खाण. मग रत्नांची खाण ही जिनवाणी आहे. तर त्यातून एक एक रत्न घेऊन जो मतवादीने आपलं मत मांडलं तर त्याला तेच सर्वस्व वाटलं, तेच यथार्थ वाटलं रूप, तसंच वस्तूचं स्वरूप आहे असं त्यांनी मानलं. तर त्याला सांगितलं की हे खरं वस्तूचं स्वरूप नाही आहे. कुठं आहे? जे जिनवाणी आहे त्याच्यामध्ये त्यातून तुम्ही एक एक रत्न घेऊन गेलाय, पण हे रत्नाकर आहे असं त्यांनी एक उदाहरण घेतलं. मग तसं इथं सांगायचं की आत्मा कसा आहे तर गुणाकर आहे, गुणसागर आहे. म्हणजे जे काय पाहिजे ते सगळं आत्म्यामध्येच आहे. त्या आत्म्याचा आश्रय केला तर पर्यायात त्या गुणांची प्राप्ती होते. मग तसा विश्वास उत्पन्न व्हायला पाहिजे की जे काय मला आवश्यक आहे ते सगळं माझ्यामध्येच आहे, परामध्ये नाहीच. म्हणा सैव परमानंदः सैव सुखदायकः सैव परमज्ञानं सैव गुणसागरः. माझा अर्थ वही आत्मा उत्कृष्ट आनंद रूप है, वही आत्मा सुखों को देने वाली है, वही आत्मा उत्कृष्ट केवल ज्ञान रूप, वही आत्मा गुणों का समुद्र है. कोणता आत्मा? व्यवहाराने भगवंतांचा आत्मा आणि निश्चयाने माझा आत्मा सुद्धा तसाच आहे. तर जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस त्या आत्म्याला लक्ष केलं असताना आपल्याला सुद्धा या सर्व विशेषणांची, या सर्व गुणांची प्राप्ती सहज होतेच. ह्याच्यावर समजते ना अर्थ? परमानंदाचा धनी आहे, सुख देणारा आहे. म्हणजे मी तसा आहे हे फील करा तर तिथं आपल्याला समजलं. परम ज्ञान स्वरूप आहे आणि गुणांचा सागर आहे. तो मी आहे, बाहेर कोणी नाही. एकदा बघून म्हणायचं, एकदा न बघता म्हणायचं.
म्हणा. सैव सैव परमानन्दः स एव सुखदायकः स एव परमज्ञानं स एव गुणसागरः. परमानन्दः स एव सुखदायकः स एव परमज्ञानं स एव गुणसागरः. तू अनुभव कर, म्हणली नाहीस तर सगळं ज्ञानामध्ये सहज प्रगट होणार आपल्याला. मग असा मी आहे हे जाणलं तर आपल्याला आनंदाची प्राप्ती जे सहज सुखपूर्वक प्रकाशित झालंय ना त्यात एक जास्त आहे. म्हणजे एरवी असं पुस्तकात 24 आहे, त्यात 25 आहे. होय का? हा, तो 19 नंबरचाच एक्स्ट्रा आहे. बरं. जे आता आपण घेतलं ना की मागं पुढं झालंय म्हणते हां. त्याच्यामध्ये. नाही किती आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यात 25 आहे आणि ह्याच्यात ह्याच्यात किती आहे? 24 आहे. तुमच्या ह्याच्यात ह्याच्यात 24 आहे. आहे. मग असेल काहीतरी मागं पुढं बघावं लागेल. ठीक आहे, आपण आनंद बघू किती असतील त्याच्यातून. हो, जाणा स्वतःच्या आनंद स्वरूप स्वभावाला जाणा. हा मी आत्मा त्रिकालामध्ये अनंत सुखमय आहे. स्वतःच्या आत्म्यावर विश्वास करा. माझे सुख माझ्याच अधीन आहे, पराधीन नाहीच. माझे सुख नित्य आहे, क्षणिक नाही, नश्वर नाही. कोणत्याही समयाला हा आत्मा सुखदायकच आहे. त्याचाच आश्रय घ्या. सुखस्वरूपोऽहम् निराकुलस्वरूपोऽहम्. अनुभवा जे शब्द आहेत त्यांचा वाच्य ग्रहण करा. मी जीव आहेच, शरीर नाही, कर्म नाही, कर्म नाही. हे शब्द म्हणजे सुद्धा मी नाहीच. शुद्ध आत्मा जाणा, सुख आत्मा जाणा. हेच सम्यक दर्शन आहे. हाच अतींद्रिय आनंद आहे. मी जाणतोच आहे. परमात्मस्वरूपोऽहम्